तर करण हेडलाईन्स नंतर आपण आता बोलूयात आघाडीच्या वर्तमानपत्रांमधील बातम्यांकडे। खरं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण वर्तमानपत्र कधी-कधी वाचणं हे विसरून जातो, कधी-कधी टाइम देखील मिळत नाही। मात्र तुम्ही काळजी करू नका, कारण लोकशाही मराठी एक विशेष सत्र घेऊन आला आहे आणि याच सत्रामध्ये आम्ही तुम्हाला आघाडीच्या वर्तमानपत्रातील सविस्तर बातम्या आणि त्यावरच्या ठळक बातम्या तुम्हाला सांगणार आहोत। तर सुरुवात करूयात लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्रातील बातमीनं। निवडणूक कामातून आता शिक्षकांची मुक्तता झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना मतदान केंद्र स्तरावरती आता अधिकारी आणि जबाबदारीतून वगळून ती संपूर्ण कामं अन्य कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। तर यावेळेस हे संपूर्ण आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले। त्यामुळे आता शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कारण खरं तर मुंबईतील शिक्षकांचं जरी ही बातमी असली, मुंबईतील शिक्षकांना जरी निवडणूक आयोगाची कामं करावी नाही लागली, तरी राज्यात मात्र शिक्षकांना अनेक ठिकाणी जिल्हा स्तरावरती शिक्षकांना अजूनही निवडणूक आयोगाची कामं करावी लागतात। त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यातील शिक्षकांसाठी कोणता निर्णय घेतला जातोय का याकडे लक्ष असणार आहे। नक्कीच वर्षा, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, कारण जनगणना असो किंवा इतर कुठलं सर्वेचं काम असो किंवा निवडणूक आयोगाचं निवडणुकी संदर्भात कुठलं काम असो, शिक्षकांवरती याचा भार वाढत आहे आणि त्यामुळे शिक्षणावरती खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडत आहे। त्यामुळे शिक्षकांची मागणी होती, कदाचित राज्यभरातही या संदर्भात वेगळ्या घडामोडी भविष्यात पाहायला मिळतील। बोलूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्र टाइम्सची पुढची बातमी आहे। महाराष्ट्र टाइम्समध्ये धारावीसाठी सहभाडे पट्ट्याने जागा देण्यास आता रेल्वेने नकार दिला। अत्यंत महत्त्वाची अशी ही मठाची बातमी आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात नवा अडचण निर्माण झालाय। पर्यायी जागा मिळाल्याशिवाय माहीम येथील स्क्रॅप यार्ड आणि कामगारांच्या इमारती तोडण्यास भारतीय रेल्वेच्या भूमी विकास प्राधिकरणाने नकार दिलाय। शिवाय रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या जागेची मालकी संबंधित इमारतीतील रहिवाशांना मिळणार नसून रेल्वेच्या कायद्यात तशी तरतूदच नसल्याचं आता रेल्वेने स्पष्ट केलंय। त्यामुळे आगामी काळात नेमक्या या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। मात्र सध्याची ताजी अपडेट आहे ती आता आपण पाहिलेली आहे। अगदीच करण, यानंतर आपण पाहूयात सामना या वृत्तपत्रात नेमकं काय दिलं आहे, कोणती ठळक बातमी आहे ती। श्रद्धा आणि निष्ठेचा कोहिनूर हरपला असं खरं तर सामना वृत्तपत्रात बातमी आल्याचं आपण पाहतोय आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण काल माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं होतं आणि त्याच अनुषंगाने सामनातील ही अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल बातमी। खरं तर आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून अनेक अशा चांगली कामं करण्यात आली होती आणि त्यांच्यात आता मुंबईतील खरं तर श्रद्धेचा आणि निष्ठेचा कोहिनूर हरपला असं म्हणत सामनातून ही बातमी खरं तर पाहायला मिळते। कारण प्रभावी वक्ते होते, यशस्वी उद्योजक, जाणते क्रिकेट प्रशासक आणि साक्षेपी संसदपटू असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी अर्थात सर्वांचेच लाडके सर पंचत्वात विलीन झाल्याचं यावेळी सामनातून म्हटलं आहे। तर हिंदूच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आता श्रद्धा आणि निष्ठेचा कोहिनूर हरपला अशी खरं तर बातमी सामनामध्ये आपण पाहतोय। नक्कीच हा शिवसेनेसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप मोठा धक्का आहे। माजी मुख्यमंत्री, नगरसेवक पासून ते लोकसभा अध्यक्षापर्यंत त्यांचा प्रवास हा अत्यंत कौतुकास्पद होता। त्यामुळे त्यांच्या जाण्यानं खूप मोठा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसला। बोलत पुढील बातमीकडे। आता गुजरात समाचारची ही महत्त्वाची बातमी आहे। खरं तर अंमली पदार्थाचं मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काही दिवसांपासून गोष्टी पाहतोय। अगदी पुण्यातलं ताजं प्रकरण आहे। कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर सापडल्याची ही बातमी आहे। वेरावळ बंदरातून 350 कोटी किमतीचे हेरोईन जप्त करण्यात आले। सौराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी असलेल्या या सौराष्ट्राच्या विस्तीर्ण सागरी भागात कोट्यावधी रुपयांचे हेरोईन आता जप्त करण्यात आले आहेत। सौराष्ट्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावरून कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज मिळण्याची साखळी मात्र थांबत नाहीये। या अतिशय चिंताजनक बाबत गीर सोमनाथ पोलिसांनी रात्री वेरोळ पोलिसांकडून 3.50 कोटींच्या हेरोईनसह एकूण 3 अटक केले। एवढ्या मोठ्या प्रमाणात हेरोईनचा साठा जप्त करणाऱ्या जुळ्या मुलांपैकी एकाचं नावही समोर आलेलं आहे। तर जिल्ह्याचे एसपी मनोहर सिंग जडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ हे सौराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सापडलेले आहेत। खरं तर अंमली पदार्थ सापडण्याची साखळी ही सध्या सुरूच आहे। अगदीच
यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये नेमकी कोणती ठळक बातमी आहे। राज्य सरकारने ईडी सोबत त्यांच्या चौकशीत सहकार्य केले पाहिजे असं टाइम्स ऑफ इंडियामध्ये ठळक बातमी पाहायला मिळते। बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी तमिळनाडूच्या 5 जिल्हाधिकाऱ्यांना ईडीच्या समन्सला स्थगिती देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। तर या प्रकरणाचा दाखला देतच सर्वोच्च न्यायालयानं खरं तर शुक्रवारी हे संपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाला सहकार्य करावं असं न्यायमूर्ती बेलाएम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठानं म्हटलंय। या संबंधित राज्य सरकार पुनर्विचार याचिका कसं काय दाखल करू शकतं असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आलाय। नक्कीच कसं काय दाखल करू शकता आणि सोबतच कोणत्या कायद्यानुसार हे दाखल करू शकता, ही याचिका कशी काय असा देखील त्यांचा सवाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।